माझं नाव सौ वैजयंती सतीश आचार्य. माझं वय 47 वर्ष आहे. गेले 13 वर्षापासून मला डायबिटीसचा त्रास सुरू आहे. डायबिटॉलॉजिस्टने दिलेल्या गोळ्या डायबिटीसच्या 2 सुरू होत्या. नंतर मला 3-4 वर्षानंतर बीपीचा त्रास सुरू झाला, त्याच्यामुळे त्याची गोळी ॲड झाली. नंतर कोलेस्ट्रॉल पण सुरू झालं, त्याच्या 2 गोळ्या ॲड झाल्या. ट्रायग्लिसराईड पण माझं वाढलेलं होतं, त्याचीही 1 गोळी ॲड झाली. वृषालीजमध्ये येण्यापूर्वी मी फक्त फिरायला जात होते. साधारण 4 ते 4.5 किलोमीटर मी फिरून येत होते आणि त्याचा फारसा फायदा मला नाही झाला. डाएटचं प्लॅनिंग असं केलं नव्हतं. व्यवस्थित जेवण नॉर्मल जे असतं तेच माझं डाएट होतं. मी पेपरमध्ये वाचून वृषालीजमध्ये आले होते. सुरुवातीला मला वाटलं एवढं खाऊन आपलं कसं काय शुगर आणि वजन वगैरे सगळं कमी होणार आहे. त्याच्यामुळे मला जरा थोडंसं टेन्शन आलं होतं डाएट बघून. मला वाटलं एवढं खाऊन तर आपलं वजन नक्कीच वाढणार आहे आणि डायबिटीस पण काय कंट्रोलमध्ये येईल का नाही याची काही शाश्वती नाही वाटली. वृषालीत जॉईन केलं तेव्हा माझी फास्टिंग 101 होती आणि PP 190 होती. त्याच्यानंतर 20 दिवसांनी मला शुगर करायला सांगितली तेव्हा माझी फास्टिंग 95 होती आणि PP 186 होती. त्याच्यानंतर 1 महिन्यांनी परत शुगर केली तेव्हा फास्टिंग 81 आली आणि PP 104 आली. आणि नंतर वृषालीचा कोर्स माझा संपला तेव्हा 4 महिन्यांनी माझी शुगर एकदमच नॉर्मल आली, म्हणजे 62 फास्टिंग आली आणि 97 PP आली. आणि कोलेस्ट्रॉल पण माझा एकदम नॉर्मलला आला. ट्रायग्लिसरीनच्या गोळ्या माझ्या बंद झाल्या, कोलेस्ट्रॉलच्या बंद झाल्या, BP पण एकदम नॉर्मलला आलं, त्याही गोळ्या बंद झाल्या. आणि वृषालीज संपताना माझ्या जवळजवळ सगळ्या गोळ्या बंद झालेल्या होत्या. माझं वेट लॉस जॉईन केल्यावर तेव्हा 65 होतं आणि त्याच्यानंतर 59 पर्यंत म्हणजे 6 किलोनी कमी झालं. आणि मेजरमेंट माझे 30 इंचांनी कमी झाले. त्याच्यात जास्त करून माझे पोटाचं मेजरमेंट्स जास्त कमी झाले. कार्यक्षमता माझी डायबिटीस माझं एकदम कमी झाल्यामुळे खूपच वाढली. आणि मुख्य म्हणजे मला मनापासून खूप समाधान वाटलं की व्यायामामुळे आणि ह्याच्यामुळे माझा खूप दिवस झाले डायबिटीस कंट्रोल होत नव्हता, तर इथे आल्यामुळे माझा एकदम कंट्रोलमध्ये आला आणि त्याचं मला खूप समाधान वाटलं. आणि त्याच्यामुळे माझी कार्यक्षमता वाढली. आमचा व्यवसाय आहे केटरिंगचा, त्याच्यामुळे त्या व्यवसायातही लक्ष मला जास्त देता येतं आहे. आता पूर्ण कार्यक्षमतेने मी व्यवसाय बघू शकते आणि हा फायदा मला वृषालीजमध्ये आल्यामुळे झाला आहे. आणि माझी ही फाईल आपण वृषालीमध्ये केव्हाही येऊन बघू शकता. आता वैजयंती आचार्य हे माझ्या दुसऱ्या क्लायंट, आत्ताच त्यांचं शूटिंग झालं, तर मला त्यांच्याबद्दल थोडी माहिती अशी सांगायची की त्यांचं वय 47 आणि त्यांना गेली अनेक वर्ष त्यांना शुगर आहे. आणि शुगरबरोबर त्यांना ट्रायग्लिसराईड जास्त आहे, कोलेस्ट्रॉल जास्त आहे, हाय ब्लड प्रेशर आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं वजन काही खूप जास्त होतं अशातला भाग नाही. म्हणजे 80 किलो वजन आहे असंही नव्हतं, पण त्यांचं ब्लड प्रेशर हे एक वेळ कदाचित म्हणजे त्यांच्या व्यवसायाच्या कमिटमेंटच्यामुळे त्यांना त्रास होत असेल, आय डोंट नो. पण त्यांना सारखं असं वाटायचं की मला इतके त्यांचा केटरिंगचा व्यवसाय आहे आणि त्यांना रोज कित्येकशे लोकांचा स्वयंपाक हा त्या वेळेत पोचवायचा असतो. तर त्यावेळेला त्या कमिटमेंटच्या किंवा त्या दडपणामुळे त्यांचं BP वाढायचं असं त्यांना वाटायचं. एनिवे मी जेव्हा इन्व्हेस्टिगेशन करून घेतलं तेव्हा असं लक्षात आलं की त्यांचं ब्लड प्रेशर प्रचंड जास्त आहे, त्यांना कोलेस्ट्रॉल आहे आणि त्यांची शुगरही खूप जास्त आहे. सुरुवातीला मला असं लक्षात आलं की यांना अक्षरशः 10 काउंट दिले तरी त्यांना प्रचंड दमायला व्हायचं. त्यामुळे मी ॲडमिशन दिली तरी कित्येक वेळेला अशी परिस्थिती माझ्यासमोर निर्माण झाली की आता यांची ॲडमिशन कॅन्सल करून यांना घरी पाठवावं. कारण माझ्या इथे आल्यानंतर त्यांची शुगर ही व्यवस्थित दर 15 दिवसांनी जो माझा चेकअप असतो त्याप्रमाणे त्यांची शुगर कमी झालेली होती. पण समहाऊ शुगर कमी होऊन सुद्धा डॉक्टरांनी गोळ्या बंद केलेल्या नव्हत्या. त्यामुळे हायपोग्लायसेमिया बसण्याची शक्यता ही माझ्या दृष्टीने खूप वाढलेली होती. त्यातच त्यांना ब्लड प्रेशर होतं, कोलेस्ट्रॉल होतं, अशा ट्रायग्लिसराईड जास्त, या सगळ्याच गोष्टी जास्त असल्यामुळे समहाऊ मी हेल्पलेस झाल्यासारखे झाले होते की डॉक्टर गोळ्या कमी करत नाही आहेत आणि त्यामुळे मला काही करता येत नव्हतं. मग मी माझा पॅटर्नमध्ये टोटल चेंज केला आणि त्यांना सांगितलं की मी एवढी तुम्हाला शुगर कमी करून दिलेली आहे, आपण या पद्धतीने जाऊया. आणि सांगायची गंमत म्हणजे बाय दॅट टाईम त्यांचं वजनही खूप कमी झालं, त्यामुळे त्यांचं ब्लड प्रेशर खाली आलं, ट्रायग्लिसराईड खाली आलं, कोलेस्ट्रॉलच्या गोळ्या बंद, या सगळ्या गोळ्या त्यांच्या बंद झाल्या आणि बीपीची आत्ता नॉमिनल गोळी डॉक्टरांनी चालू राहिलेली आहे आणि त्याच्याबरोबर त्यांची शुगर प्रचंड प्रमाणात खाली आली. हे एवढे सगळे रिझल्ट मी दिल्यानंतर डॉक्टरांनी त्यांच्या शुगरच्या गोळ्या आपोआप बंद केल्या आणि ॲज ऑन टुडे म्हणाल तर त्यांना कुठल्याही गोळ्या आणि औषधं चालू नाहीत. मला तुम्हाला एवढं पुन्हा पुन्हा सांगायचं आहे की शुगर ही कमी होऊ शकते,
किंबहुना ती जाऊ शकते, फक्त त्याला तुमची मनापासून तयारी असणं आणि योग्य ते डाएट आणि योग्य तो वर्कआउट करणं गरजेचं असतं. आता तुम्ही म्हणाल की मी सब गोडे 12% या न्यायाने प्रत्येकाला मी तोच वर्कआउट देते, तेच डाएट देते, असं नाही आहे. मी माझ्याकडं आलेल्या डायबेटीस झालेल्या व्यक्तीला सुद्धा मी चिकनचं डाएट देते. येस, आय मीन इट. मी पुन्हा पुन्हा सांगते की डायबेटीस झालेला आहे, कोलेस्ट्रॉल आहे, ट्रायग्लिसराईड जास्त आहे म्हणून चिकन द्यायचं नाही. कारण का आता चिकनच्या 2 लेग पीसमध्ये 1000 कॅलरीज असतात असा कोणीतरी शोध लावलाय. मला त्या शोधाबद्दल माझं काही म्हणणं नाही. माझं म्हणणं एवढंच आहे की हे खाऊन सुद्धा जर तुमची शुगर कमी करत असेल तर याचा अर्थ मी बॉस आहे. तुम्ही मी सांगेन त्याप्रमाणे करा, तुम्हाला तुमचे रिझल्ट मिळतील. दॅट्स ऑल. थँक्यू.